सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या कोकम म्हणजेच रतांबा पिकाला यंदा लहरी हवामानाचा म्हणजेच अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे। यंदा आधीच कोकमचे पीक कमी असताना झालेल्या पावसामुळे बागायतदार वर्गाचं मोठं नुकसान झालंय। पाऊस झाल्याने कोकमच्या फळात कीड निर्माण होऊन ते फळ निरुपयोगी बनले आहे। मुख्य म्हणजे अजूनही 15 ते 20% कोकमचे पीक झाडावरच असून पाऊस 10 ते 12 जूनच्या दरम्यान सुरू झाल्यास बागायतदाराला थोडासा दिलासा मिळेल। त्यातही सध्या बाजारात विक्रीसाठी जाणारी कोकम म्हणजेच गोलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। रतांब्याचा हंगाम जो होता तो शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही, कारण काय मुळात रतांबा जो धरायला पाहिजे हा 1 महिना लेट धरला। त्याच्यामुळे सर्वसाधारण अक्षतृतीयेच्या आधी रतांबा तयार व्हायला पाहिजे, तो तयार झाला नाही। आजही हिरवा रतांबा झाडावर 10 ते 15% पेक्षा जास्त एवढा रतांबा आहे। आणि मध्यंतरीचा जो पाऊस दोनदा झाला, ह्या पावसामुळे पिकलेल्या रतांब्यावर प्रक्रिया करण्यायोग्य राहिलेला नाही। तो त्याच्यात कीड तयार झाली किंवा फळ माशीने त्याला डंख मारल्यामुळे प्रत फळाची जी होती ही खराब झाली। साधारणरित्या 10 ते 12 जून पर्यंत जर पाऊस नाही लागला तर पूर्ण पीक शेतकऱ्याच्या हाती लागेल। अन्यथा जर ह्या येत्या 2-4 दिवसात पाऊस जर झाला तर मुळात पीक 40% होतं आणि 15 ते 20% पीक हे फुकट जाण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कोकम पिकाची या बदलत्या वातावरणामुळे आणि रतांबा खूप उशिरा धरल्यामुळे खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे। जो बाजारातला दर आहे हा पहिला जेव्हा स्टार्टिंग होती तेव्हा 500 रुपये दर होता, त्याच्यानंतर आता हळूहळू खाली येत तो 400 रुपयावर आला, आता 375 रुपयावर दर आलेला आहे। पण मुळात रतांब्याला जे काही कष्ट आहेत ह्या कष्टाच्या तुलनेत हा दर म्हणावा तसा समाधानकारक नाही। आणि जर आत्ता समजा पाऊस पुढे गेला आणि रतांबा शेतकऱ्याच्या हाती जरी मिळाला तरी त्याला अपेक्षित दर मिळणार नाहीये। आपलं बाळकृष्ण उर्फ संतोष गाडगीळ, मुक्काम पोस्ट वेतोरे, पालकरवाडी।